नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना, बोरगाव, पिंपळा आणि विसापूर आणि संचालक महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना, पीक मार्गदर्शक संचालक महाराष्ट्र राज्य. प्रथम जर स्वस्तात मस्त ट्रीटमेंटने आलोय मित्रांनो. आजचा विषय आहे उन्हाळा कांदा टाकायला काय काळजी घ्यायची, कांदा बियाणं टाकायला काय काळजी घ्यायची, त्याच्यातले दोन पहिल्या फवारण्या आणि जे रांगडे कांदे टाकले, रांगडे बियाणं टाकले त्याला आता ह्या शेवटच्या स्टेजला कुठला स्प्रे घ्यायचा याच्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत मित्रांनो. उन्हाळा कांदा रोप टाकताना खूप काळजी घ्यावी लागणार ह्या वर्षी. त्याचं कारण असं, मे पासून पाऊस आहे, आता तुमचे 5 महिने लागोपाठ पाऊस आहे, त्याच्यामुळे जमिनीत खूप ओलावा आहे. त्या ओलावामुळे तुमची बुरशी खूप ऍक्टिव्ह झाली आणि आता जरी बुरशी दिसत नसेल तुम्हाला, रोप टाकल्यानंतर जसं वावर चालला जाईल तशी बुरशी ऍक्टिव्ह होईल. त्याच्यासाठी आपल्याला रोप टाकताना एकरी नाही 20 गुंठा जमिनीला 20 गुंठे जमिनीला आपल्याला 3 किलो ट्रायकोड्रामा आणि 4 किलो झायटॉनिक नर्सरी किट टाकायची. म्हणजे एका बिघाचे रोप जिथे टाकतो आपण तिथे एका बिघाच्या जागे. आणि राहिला विषय, बियाण्याला जर्मिनेशन करताना मी परत व्हिडिओमध्ये सांगतोय, मेटॅलेक्झिल 35% आणि जर्मिनेटरची प्रोसेस करा. किंवा एव्हर गोल्ड आहे, गावची आहे, बीच ग्रो आहे, कन्सल्ट आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्याची प्रोसेस करून घ्या. रोप टाकताना बेडवर टाकलं तर अत्युत्तम, किंवा गादी वाफा करा, त्याच्याने फायदा खूप होणार आहे तुम्हाला. रोप टाकल्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला रोडोमिल आणि जर्मिनेटरचा स्प्रे मारायचा आहे. 1 पाऊच रोडोमिलचा पंपाला आणि 1-2 जर्मिनेटर असं स्प्रे मारायचं आहे. आणि आपल्याला त्याच्यानंतर रोप सरळ झाल्यानंतर एक तर मिरिऑन, प्रोफाइट आणि जर्मिनेटर किंवा फॉलिओ गोल्ड, बायोविटा असा स्प्रे मारायचा आहे. किंवा मग फॉलिओ गोल्ड आणि रोबोट हा दुसरा स्प्रे झाला. आणि बरेचसे शेतकरी बांधव म्हणताय की आमच्याकडे झायटॉनिक अवेलेबल होत नाही, आम्ही काय करायचं. तर मग तुम्हाला योग्य पर्याय सांगतो. तुम्ही जेही खत टाकणार आहे त्याच्याबरोबर सल्फर किंवा कॉपर त्या खताला सोडून खाली फेकून द्या. कारण जमिनीतल्या बुरशीची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. पर्याय नाही, जमिनीत खूप प्रमाणात बुरशी ऍक्टिव्ह होणार आहे आणि यावर्षी सर्वांना त्याचा अनुभव येणारच आहे. तर जेवढी जास्तीत जास्त काळजी रोपाची घेता आली तेवढी काळजी घ्या. म्हणजे पुढे जाऊन जे प्रॉब्लेम होणार आहे ते प्रॉब्लेम होणार नाही मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही जेही खत टाका त्याला आपल्याला मेटॅलेक्झिल 35% खताला चोळून आणि खाली फोकायचं खत टाकायच्या वेळेस, जेव्हा तुम्ही गोल वगैरे मारून खत टाकणार आहे तेव्हा. आणि तणनाशक मारताना वातावरण साफ असलं पाहिजे आणि तणनाशक मारताना त्याच्याबरोबर कुठलं तरी एखादं स्टिम्युलर म्हणजे अॅमिनो ऍसिड वगैरे एखादं वापरून घ्या किंवा झिंक वापरू शकता. राहिला विषय रांगडी रोपांचे, रांगडी कांद्याची मुळं आता समथिंग लागवडीला आल्याने हा पाऊस खूप पडलाय. बऱ्याचशा लोकांना टेन्शन आहे की काय केलं गेलं पाहिजे. त्याला एकदम स्वस्तात आणि मस्त स्प्रे सांगतो. सुमोटोमो कंपनीचा हारो येतो, एका 1.25 ते 1.5 हारो घ्या आणि त्याच्यात 1-2 बायोविटा घ्या आणि असा स्प्रे मारून द्या. आता बरेचसे मित्र म्हणतील की सर्व सांगितलं पण कीटकनाशक कुठे बसत नाही. तर आता एक सांगाल तुम्हाला, पहिल्या स्प्रेला कीटकनाशक घेण्याची गरज नाही. दुसरा स्प्रे जेव्हा मारताय तुम्ही तर त्याच्यात तुम्ही ऍक्ट्रा वगैरे टाकून घेऊ शकता, काही अडचणी. रोपाची काळजी चांगल्या पद्धतीने घ्या. थोडासा होईल त्रास, यावर्षी त्रास होणारच आहे, तर मग थोडी काळजी घ्या. आणि बियाणं टाकताना आपण जी काळजी घेणार आहोत तेच तुम्हाला सांगितलीच मी. परत प्लस
पाऊस आहेच, तर मग किती दिवस वाट बघायचं. नाही तर रोपं टाकायला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रोपं टाकायला सांगितले, तर रोपं टाकायला सुरुवात करायला अडचण नाही. जे आता इथून पुढे जो पाऊस पडणार आहे तर आपल्या नशिबाचा भाग आहे. त्याच्यामुळे आपण मोठ्या पावसामधून रोप वाचवलेलं आहे आपण आतापर्यंत. त्याच्यामुळं पुढे जाऊन जमिनीतली बुरशी कशी कव्हर होईल ह्या गोष्टीवर खूप प्रमाणात लक्ष ठेवावं लागणार आहे. आणि हे सर्वात महत्वाचं आहे कांदा रोपांमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण येणार आहोत तुम्हाला कांद्याचे स्प्रे सांगू, जे रांगडे कांदे लागण होते त्यांना. आणि आता लाल कांद्यांना जो प्रॉब्लेम येतो, लाल कांद्यांचे लागवडी झालेत आणि कीड रोगचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो आहे. तर लाल कांद्यामध्ये जो कीड रोगचा प्रॉब्लेम येतो त्याला मी तुम्हाला सोपा स्प्रे सांगेल. ॲझोस्ट्रोबिन प्लस टेबुकोनाझोल ज्या मॉलिक्यूलमध्ये येत असेल, ॲझोस्ट्रोबिन प्लस टेबुकोनाझोल ज्या मॉलिक्यूलमध्ये येत असेल ते तो घ्यायचा एका सेकनं. आणि त्याच्यात आपल्याला घ्यायचे अॅमिनोफोर्ट म्हणून टॉनिक आहे. अॅमिनोफोर्ट पुमा क्रॉप केअरचं टॉनिक आहे. त्याच्यात अलग काय, त्याच्यात वेगळं काय, तेच टॉनिक का. आणि एक अल्गासेल म्हणून टॉनिक सुचवल. 2 टॉनिक तुम्हाला सुचवल. याच्यात एल फॉर्म्युलेशन मध्ये सर्व अॅमिनो आहेत. एल फॉर्म्युलेशन मध्ये अॅमिनो आहेत. रिझल्ट खूप सुंदर आहे, रिझल्ट खूप सुंदर आहे. आणि दुसरं टॉनिक सुचवल तुम्हाला सदर्न कंपनीचं अल्गासेल, ज्याच्यात अल्जेनिक ऍसिड आहे, P2O आणि K25 असं दोन्ही कॉम्बिनेशन याच्यात आहे. राहिलाच विषय नाहीच भेटले तर काय करायचं. मग सोपं आणि सरळ आपलं सर्वात आवडतं बायोविटा एकच 2 म्हणजे ॲझोस्ट्रोबिन प्लस टेबुकोनाझोल प्लस बायोविटा आणि त्याच्यात प्रोफेनोसायपर. मी तर आवर्जून विनंती करत PI कंपनीचं रॉकेटच घ्या. PI कंपनीचं रॉकेट, काजू आणि ॲझोस्ट्रोबिन आणि टेबुकोनाझोल. सिलिकॉन म्हणजे काजू म्हणजे सिलिकॉन आलं नाही, ते मिळालं तर बायोविटा. काजूला ऑप्शन बायोविटा, बायोविटाला ऑप्शन अल्गासेलला ऑप्शन अॅमिनोफोर्ट. ही 4 स्टिम्युलंट सांगितले, टॉनिक सांगितले, थोडं पिकाला सरळ होण्यास मदत होते. आता बरीचशी मंडळी म्हणते ह्या वातावरणात टॉनिक का. बघ, आपण एखादी काही गोष्ट पुश करायची राहिली त्याला काय सपोर्ट देतो. जुन्या राजदूतला आपल्याला राखेलवर चालायची, तिला पेट्रोलचा डोस द्यावा लागायचा चालू आहे पुरता. तसं चालू आहे पुरता डोस द्यायला म्हणजे वहन चेंज करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. ओके, ज्या शेतकरी बांधवांनी हा झाला स्प्रे पिळीसाठी बेस्ट ऑप्शन, एकदम बेस्ट ऑप्शन. आणि ज्या शेतकरी बांधवांचा कांदा लागवड झाली आणि त्याची मर होते तर त्याला एक बेस्ट ऑप्शन सांगून ठेवतो तुम्हाला, तो पण एकदम स्वस्तात मस्त. एकाच दिनने 35% मेटॅलिक घ्यायचं, एकाच 2ने M45 घ्यायचं, एकाच 3ने मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आणि एकाच 2ने बायोविटा घ्यायचं. हा स्प्रे मारा, कव्हरच जागेवर कव्हर. आता तुम्हाला मी सर्व मिक्सिंग करून टाकलं. कांद्याबद्दलच व्हिडिओ होता, त्याच्यामुळे रांगडी कांदा, उन्हाळ कांदा, लाल कांदा, हो सर्व एकत्र केलं. ज्याला जो